नमस्कार, मी वैशाली. फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण मस्त असं पालक पनीर कसं बनवायचं हे पाहणार आहोत. मी माझ्या पद्धतीनं बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं बनवता हे कमेंट करून नक्की सांगा. तर रेसिपी खूप सोपी आहे आणि खायलाही तितकीच छान लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. पहा, मी पालकाची एक पेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये ॲड करूयात आणि आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे. साधारण 1 कप पाणी असेल. पालकाला पाणी सुटतं त्याच्यामुळे अर्धाच ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घ्यायची. 5 मिरच्या आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे. त्याचा ठेचा बनवून घेतला. मीडियम आकाराचा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. वाफ काढून घेतली आणि भाजीतलं पाणी वेगळं केलं आणि भाजी जी आहे ती मिक्सरला अशा पद्धतीनं पेस्ट बनवून घेतलेली आहे. पहा, गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झाल्यानंतर पाव किलो पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं गोल्डन ब्राऊन रंगावरती पनीर तळून घ्यायचं आहे. कोणतीही पनीरची भाजी बनवताना पनीर तळून घ्यायचं म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. साधारण कढईमध्ये 4 चमचे तेल असेल, म्हणजे तेल पळीने 4 पळ्या. त्याच्यामध्ये चमचाभर मोहरी ॲड करायची. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर कांदा टोमॅटोची पेस्ट ॲड करायची. तेल सुटेपर्यंत छान अशी पेस्ट परतून घ्यायची आहे. तेल सुटल्यानंतर चमचाभर जिरे, लसूण मिरचीचा ठेचा, 1 चमचाभर आले लसूण पेस्ट, चिमूटभर हळद ॲड करायची. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. फोडणी देताना नेहमी गॅस मिडियम ठेवावा. चमचाभर लाल तिखट ॲड करायचं, चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि भाजीची पेस्ट बनवून घेतलेली होती ती ॲड करायची. आणि आता भाजीतून जे पाणी उरलं होतं आपलं उकडून घेतल्यानंतर ते पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून छान असं मिक्सरच्या भांड्यामधून पाणी नितळून घेऊन कढईमध्ये ॲड करायचं आहे आणि मीडियम गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिट. वाफ काढल्यानंतर पहा, छान अशी आपली भाजी शिजली जाते. आता भाजीमध्ये तळून घेतलेलं पनीर ॲड करायचं आहे. छान असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त असं पालक पनीर तयार झालेलं आहे. आता फस्त करायचं आहे. तर तुम्हाला ही माझी पालक पनीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी या अगोदर पनीरच्या खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सला व्हिजिट द्या. पुन्हा भेटूयात मस्त अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.